नमो बुद्धाय, जय भीम मित्रांनो. आपण नागपूरच्या दीक्षाभूमी परिसरामध्ये आले आहोत. 6 डिसेंबर जवळच आहे, आज 5 तारीख आहे आणि या नागपूरच्या दीक्षाभूमीमध्ये मोठ्या संख्येने लोक येतात आणि आज आपल्याकडे मान्यवर ताई सुद्धा जुळलेल्या आहे. नमो बुद्धाय, जय भीम. मी दीक्षा अभिषेक पालवेकर जैताळातून आलेली आहे. मी इथे दर्शन करायला आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायला आले आहे. आजची 5 तारीख आहे, समोर 6 डिसेंबर येत आहे. 6 डिसेंबरला खूप लाखोनी गर्दी असते आणि त्या दिवशी दर्शन होत नाही, म्हणून आज 5 डिसेंबरमध्ये आम्ही आलो आहोत. आणि उद्या मुंबईमध्ये दादरमध्ये अष्टकलश आहे, तिथे लाखोनी लोक दर्शन करायला येतात. त्यांची मृत्यू दिवस 6 डिसेंबर असते. त्यांचे दर्शन करायला लाखोनी लोक येतात. आमच्या सगळ्या पालवेकर परिवाराकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भावपूर्ण श्रद्धांजली. जय भीम. नमो बुद्धाय, जय भीम. आपल्याशी पालवेकर परिवारातून ताई जुळल्या होत्या आणि त्यांनी जे महत्त्वपूर्ण आपल्याला सांगितलं, महत्त्वपूर्ण माहिती दिली की 6 डिसेंबर या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण झालेला होता आणि दादर या मुंबईच्या दादर या ठिकाणी त्यांची अंत्यसंस्कार झाला आणि तिथे त्यांचा अस्थिकलश सुद्धा आहे. त्या अस्थिकलशांना अभिवादन करण्यासाठी लाखो संख्येने तिथे येतात आणि ताईंना आपल्याला महत्त्वपूर्ण मार्गदर्शन सांगितलं. आणि आमच्या चॅनलच्या ताईला क्रांतिकारी जय भीम. जय भीम. आपल्या चॅनलशी थेट आई सुद्धा जुळलेल्या आहे. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब गौतम बुद्ध यांना अभिवादन करून ते आज आणि त्याची प्रतिक्रिया जाणून घेतो आपण. आई, आपलं काय सांगणार जिथे विशेष आज 6 डिसेंबर समोर आहे, तुमचं काय विषय सांगणार? इंदुबाई भगत आहे. मी रामेश्वरीला राहत आहे. आता 6 डिसेंबरला पुष्कळ गर्दी असल्यामुळे आमचं म्हणजे येणं जमत नाही. खूप गर्दी असते, दर्शन होत नाही. त्यामुळे बाबासाहेबांना नम्र श्रद्धांजली माझी. आईने आपल्याला दीक्षाभूमीने येऊन तिथे डॉक्टर बाबासाहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली दिली आहे. आणि हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे समाजासाठी जे कार्य केले आणि त्याचा हक अधिकारांना मिळवून देण्यासाठी त्यांनी संविधान जे रचलेलं आहे, त्या संविधानाचा प्रत्येक वर्गाला त्याचा फायदा होता आणि देशाला चालवण्याचा अत्यंत त्यांना जो पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे आपल्या चॅनलची सपना ताई सुद्धा जुळलेले आहे. माझं नाव सपना कुंभारे आहे आणि मी रामेश्वरीला राहते. तुम्हा सगळ्याला क्रांतिकारी जय भीम. बाबासाहेब आंबेडकर यांना आम्ही अभिवादन करायला आलो आहे. 6 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं, त्यामुळे दीक्षाभूमीला त्यांना अभिवादन करायला आलो आहे. मुंबईला दादरमध्ये खूप गर्दी असते, तिकडे काही आमचं जाणं होत नाही. त्यामुळे आम्ही आज दीक्षाभूमीवरच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली द्यायला आलो. आणि त्यांनी भारताला जे संविधान दिलं, अशा मानवाला मनपूर्ण अभिवादन. जय भीम. स्वप्नताईनं आपलं मनात ती गोष्ट सांगितली. ते आपल्या परिवारासोबत आज नागपूरच्या दीक्षाभूमी पोहोचले. त्यांनी मुंबईला जाणं जमत नाही आहे, परंतु ते नागपूरच्या दीक्षाभूमीने येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कलशाला अभिवादन केलं आहे. गौतम बुद्ध यांना अभिवादन सुद्धा केलं आहे. त्यांना आमच्या चॅनलच्या क्रांतिकारी जय भीम. जय भीम. आपल्या चॅनलशी शालूताई सुद्धा जुळलेले आहे. आज नागपूरच्या दीक्षाभूमीने पोहोचले आहे आणि त्यांनी आपल्या क्षेत्रामध्ये जे काम केलं आहे, समाजाचं जोडण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि त्या ज्या क्षेत्रामध्ये राहतात त्या क्षेत्रामधल्या विहारामध्ये छोटे मोठे असे उपक्रम करून ते समाजाला प्रबोधनाचं काम करत. ताईचं थेट वार्ता करूया, जाणून घेऊया. ताई, आपला परिचय सांगा. सर्वप्रथम माझा सर्वांना क्रांतिकारी जय भीम. माझं नाव शालू रवी सोनवणे आणि मी हुडकेश्वर येथून आलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी. या ठिकाणी आम्ही सर्वजण जमलेलो आहोत आणि या ठिकाणी आज 5 डिसेंबर या रोजी आणि उद्याला 6 डिसेंबर इथे लाखोनी अनुयायी येऊन बाबासाहेबांना श्रद्धांजली देण्यासाठी येतात. आणि उद्या त्यांचा महापरिनिर्वाण दिन दादर येथे त्यांची
हस्ती आहे. तिथे लाखोनी अनुयायी जमा होतात, परंतु गाडीनी बसनी फारशी गर्दी होते, यासाठी आम्ही सर्वजण तिकडे जाऊ शकत नाहीत. त्यानिमित्त आम्ही इथे दीक्षाभूमीला आलेलो आहोत. मी आणि माझ्या परिवारासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली देण्यासाठी आलेलो आहोत. शालूताई आपल्या क्षेत्रामधल्या उत्कृष्ट शिक्षणातल्या विहारामध्ये सुंदर असं गाणं प्रस्तुत करतात. आज आपल्या चॅनल थेट जुडलेलं आहे आणि ते आपल्या चॅनलवर सुद्धा एक सुंदर असं गाण्याची प्रस्तुती देत आहे. ताई, तुम्हाला आमच्या चॅनलवर तुमची एक सुंदरशी प्रस्तुती जनतेला आवडेल. तुम्ही एक सुंदरसं गाणं प्रस्तुत करा. 6 डिसेंबर 56 साली वेळ कशी दाटली, दृष्ट काळाने भीमरायाची काळवेट ही घाटली, दृष्ट काळाने भीमरायाची काळधूट ही घाटली. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि. जय भीम. ताईने भावनात्मक गाणं होतं आणि कडव्यामध्ये त्यांनी एक भावनात्मक त्यांच्या जो समर होता त्यांनी आपल्या सांगितलं, एक सुंदर असं गाणं प्रस्तुत केलं. आपल्या जनाशी जुळलेल्या जो मान्यवर आहे ते आपल्या सुंदर असं गाणं प्रस्तुत करणार आहे. त्यांचं काय असं गाणं आहे जाणून घेऊया. सावलीत माझ्या विश्वाची मावली ती, हृदयात वाहून ज्योत लावली ती, है शिंकुनी रे हे चित्र गौतमाचे. पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे. वृक्षाने अटल केले गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे. अटल केले चारित्र गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे. ताईने आपल्याला सुंदर कडवं पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे हे मूल्यवान आपल्याला सुंदर असं गाण्याचं प्रस्तुती सांगितली. आणि आपल्याला मालूमच असणार की पिंपळाचं झाड हे एक मोठं असं वृक्ष आहे आणि ह्या वृक्षाला जो पिंपळाचं झाड असते आपल्याला मालूमच असतं विज्ञानकवादी हा वृक्ष आहे. कारण की ह्या वृक्षाला कोणताही असा वृक्ष नाही ज्याला 24 घंटे त्यांना ऑक्सिजन मिळतो, परंतु हा पिंपळचा वृक्ष आहे की त्याच्या खाली सुद्धा माणूस राहिला तर तो 24 घंटे ऑक्सिजन देणारा हा वृक्ष आहे. महत्त्वपूर्ण त्यांचे गाणं होतं पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे. आमच्याकडून जय भीम ताई. जय भीम. नमो बुद्धाय. जय भीम मित्रांनो, आपण नागपूरच्या दीक्षाभूमीला आलो आहोत. संध्याकाळची वेळ आहे आणि या संध्याकाळच्या वेळीमध्ये आज इथे नागपूरच्या दीक्षामध्ये समोर 6 डिसेंबर आहे. त्या अनुषंगाने आज इथे मोठ्या संख्येने जे लोक येत आहेत त्यांना अभिवादन करण्यासाठी पोहोचून राहिले आहे. त्या आज या ठिकाणामध्ये बुलढाणा क्षेत्रामध्ये सुद्धा इथे लोक आले, त्यांच्याशी आपण वार्ता करूया, जाणून घेऊयात त्यांचं काय मत आहे. आपल्याकडे मान्यवर मॅडम सुद्धा आहे, त्यांची काय प्रतिक्रिया जाणून घेतो आपण. आपल्या परिस्थिती सांगा, तुम्ही काय सांगणार विशेष जनतेला. नमो बुद्धाय. जय भीम. मी सौ आरती संतोष काळे, वृंदावन नगर माळवीर बुलढाणा इथून आम्ही आलेलो आहोत. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महानिर्वाण हा दादर झालेला असून चित्तभूमी येथे त्यांचा अस्थिकलश देखील ठेवण्यात आलेला आहे. तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथील दीक्षाभूमी येथे दीक्षा दिलेली आहे. आणि या ठिकाणी 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी लाखो संख्येने लोक येत असतात आणि खूप गर्दी असते. परंतु आज आम्ही 6 डिसेंबरचे औचित्य साधून आज 5 डिसेंबरला सायंकाळी नागपूर येथील दीक्षाभूमी येथे महामानवाचं अभिवादन करण्याकरिता आलेलो आहोत. मी व माझ्या संपूर्ण परिवाराकडून महामानवास विनम्र अभिवादन व भावपूर्ण श्रद्धांजली. बुलढाणा क्षेत्रामधून आलेल्या मान्यवरांनी नागपूरच्या दीक्षामध्ये त्यांनी भेट घेतली आणि त्यांनी डॉक्टर गौतम बुद्ध यांना अभिवादन सुद्धा केलं आहे. आमच्या चॅनलच्या ताईला क्रांतिकारी जय भीम. जय भीम.
नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो. समोर 6 डिसेंबर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण या दिवसाच्या निमित्ताने इथे लाखोनी संख्या येतात. आज आपण 5 डिसेंबर आहे. या दिवशी लोक येतात, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतो आपण त्यांचं काय सांगणं आहे म्हणून जनतेची. आपला पहिली काय सांगणं आहे? माझं नाव विद्या दिगंबर वाल्मिक. आम्ही कुईवरून आलेलो आहोत इथे आज 5 डिसेंबरला 6 डिसेंबर या काल आपल्या बाबासाहेबाच्या महापरिनिर्वाणानिमित्त आम्ही आजच आलेलो आहोत 5 डिसेंबरला. आमच्या परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. नमो बुद्धाय जय भीम. आपल्या त्यांची थेट भाऊ सुद्धा जुळलेले आहे. त्यांचं काय सांगणं आहे जाणून घेऊया. भाऊ परिचय सांगा. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. मी दिगंबर वाल्मिक. माझं राहणं वेलतूर, पंचायत तालुका कुई, जिल्हा नागपूर. उद्या 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. त्या निमित्त आज 5 डिसेंबरला आम्ही बाबासाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्याकरता दीक्षाभूमी इथं आलेलो आहो. माझ्या पूर्ण कुटुंबासहित आमच्याकडून महामानव बाबासाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि कोटी कोटी नमन. आज जे आम्ही घडलेलो आहो त्यांच्या पुण्यकर्मामुळे आणि त्यांनी जो त्याग बलिदान केलेला आहे त्यांच्यामुळेच आज सन्मानाने जगत आहोत आणि यासाठी आम्ही त्यांचे सदैव ऋणी आहोत. भाऊंनी आपल्याला जे इतिहासामधून डॉक्टर बाबासाहेब आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे त्या दृष्टिकोनाने आज आपल्याला त्यांनी जे हक अधिकार मिळाले आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आणि त्यांनी आपल्याला महत्त्वपूर्ण माहिती सांगितली. आणि आमच्या चॅनलच्या वतीने भाऊला आणि त्यांच्या परिवाराला क्रांतिकारी जय भीम. जय भीम.